नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्पर्धेच्या बाजारात विश्वासाने चकाकणारं नाव म्हणजे स्कॉलरशिप मित्रावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज हा व्हिडिओ अत्यंत तातडीने बनवण्याचं कारण एवढंच आहे की स्पेसिफिकली जे आरटीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे. जर तुमचं एकापेक्षा जास्त परीक्षांमध्ये निवड झाली असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना आपण घेऊन आलोय. जे तुमचं मेरिट लिस्ट लागलं त्यामध्ये त्यांनी शेवट जो पॅराग्राफ दिला होता त्या पॅराग्राफमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी लिहिलंय, ज्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाकरता अर्ज करून उत्तीर्ण झाले आहेत अशा विद्यार्थ्यांनी उमेदवारांसाठी त्यांच्या पसंतीचे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण आरटी संस्थेस 8 दिवसाच्या आत त्यांनी गुगल फॉर्म दिलाय, या गुगल लिंकद्वारे कळवावे. अन्यथा आरटी संस्थेमार्फत कोणत्याही एका प्रशिक्षणासाठी त्याची निवड केली जाईल याची कृपया नोंद घ्या. म्हणजे तुमचं जर 2-3 एक्झामसाठी निवड झाली असेल, म्हणजे समजा एमएस साठी पण झाली असेल, राज्यसेवेसाठी पण झाली असेल किंवा कंबाईनसाठी पण झाली असेल, तर तुम्हाला त्यापैकी कोणतं हवंय त्याचा तो प्रेफरन्स देणं गरजेचं आहे. तो जर प्रेफरन्स तुम्ही नाही दिला तर स्वतः आरटीच्या वतीने कोणती तरी अलर्ट होऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, हा गुगल फॉर्म नक्की भरा. मी गुगल फॉर्म काय काय ते पण तुम्हाला सांगतो. त्याआधी त्यांनी सांगितलंय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक 30/10/2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार सर्वकष धोरण निश्चित करण्यात आले असून त्यानुसार त्यांनी सांगितले की त्या समितीद्वारे बैठकीतील निर्णयानुसार काठिण्य पातळीनुसार चढत्या क्रमाने म्हणजे वर्ग 4, वर्ग 3, वर्ग 2, वर्ग 1 घेण्यात येणाऱ्या पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांनी पूर्वी तुलनेने कमी काठिण्य पातळी असणाऱ्या प्रशिक्षण घेतलं असेल तर तो चढत्या क्रमाने प्रशिक्षण कार्यक्रमाचा पुनश्च केवळ एकदाच लाभ घेऊ शकतो. म्हणजे तुम्ही आरटी तर मागच्या वेळेस नव्हतं, बार्टीमधून तुम्ही जर कोणता लाभ घेतला असेल तर तुम्ही आता परत घेऊ शकता, पण तो चढत्या क्रमाने असला पाहिजे. म्हणजे पोलीस भरती जर घेतला असेल तर तुम्ही वरचा घेऊ शकता. जर तुम्ही युपीएससी किंवा एमपीएससी घेतला असेल तर परत तुम्ही पोलीस भरती किंवा कंबाईन असे घेऊ शकत नाही. तर डिफिकल्टी लेवलनुसार हायर तुम्ही घेऊ शकता. पण विद्यार्थी मित्रांना माझं हेच सांगणं आहे की तुम्ही 2 वेळाच घेऊ शकता. म्हणजे आधी एकदा घेतला असेल तर आता एकदा. ही एक सूचना. आणि दुसरी गोष्ट ही की तुमचं जर सिलेक्शन 2-3 एक्झाम मध्ये झालं असेल तर तुम्हाला हा गुगल फॉर्म भरायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे की नेमकं तुम्हाला ह्यावेळेस कोणतं प्रशिक्षण पाहिजे. तर गुगल फॉर्म मध्ये काय काय ते मी तुम्हाला सांगतो. मी ओपन करतोय माझ्यासमोर गुगल फॉर्म. त्यात सगळ्यात सुरुवातीला त्यांनी लिहिलंय, अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आरटी मुंबई एकापेक्षा अधिक स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाकरिता उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण पसंती अर्ज केवळ एक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरू नये. म्हणजे हा अर्ज फक्त त्यांनाच आहे ज्यांनी एकपेक्षा जास्त परीक्षा पास झालेत. म्हणजे त्यांनी कंबाईन पण पास झालेत, राज्यसेवा पण पास झालेत किंवा एमएस पण झालेत. असे एकपेक्षा जास्त जर पास झाला असाल तरच तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे. या फॉर्म मध्ये त्यांनी विचारले, सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा ईमेल आयडी टाकणं गरजेचं आहे. कॅन्डिडेट फुल नेम मध्ये तुमचं जसं मेरिट लिस्ट आली त्यामध्ये जसं नाव आहे तसं एक्झॅक्ट तसं नाव तुम्हाला कॅन्डिडेट फुल नेम मध्ये टाकायचं आहे. त्यानंतर ईमेल आयडी, नंतर कॉन्टॅक्ट नंबर तुमचा आणि आधार नंबर. स्पेसिफिकली तुमचा आधार कार्डवर जो काही नंबर असेल तो ऍज इट इज जसाच्या तसा विदाउट मिस्टेक तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर मेन्शन सबकास्ट त्यांनी विचारले, तर मांग, मातंग अशा ज्या तुमच्या आहेत, गारुडी, मदारी, ह्या सगळ्यापैकी तुमची जी पर्टिक्युलर सबकास्ट असेल ती इथं तुम्हाला सिलेक्ट करायची. त्यानंतर त्यांनी विचारले, आर यू इलिजिबल फॉर मल्टिपल एक्झाम, तिथं येस म्हणायचंय. आर यू बेनिफिशियरी ऑफ बार्टी स्पॉन्सर्ड कोचिंग प्रोग्राम, म्हणजे मागच्या वर्षी बार्टीच्या ज्या स्कीम होत्या, युपीएससी दिल्ली, युपीएससी महाराष्ट्र, एमपीएससी स्टेट सर्व्हिस, एमपीएससी नॉन गॅजेटेड ग्रुप बी अँड सी, एमपीएससी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, जेएमएफसी, आयबीपीएस ट्रेनिंग, आयबीपीएस रेसिडेन्शियल ट्रेनिंग, आयबीपीएस ऑनलाईन ट्रेनिंग, पोलीस भरती आणि मिलिटरी भरती, यापैकी कोणते ट्रेनिंग घेतलं असेल किंवा नसेल तर तिथं येस नो मध्ये तुम्हाला किंवा ती संस्था तुम्हाला निवडायची. पण आता तुम्हाला काय करायचंय, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ट्रेनिंग प्रेफरन्स फॉर दिस इयर 2025-26, म्हणजे 2025-26 साठी तुम्हाला कोणता ना कोणता एक प्रेफरन्स निवडायचा. तुम्ही जर समजा कंबाईन आणि राज्यसेवा आणि एमएस किंवा आयबीपीएस झाला असेल आणि ह्यावेळेस तुम्हाला जर कंबाईन पाहिजे असेल तर तुम्हाला कंबाईनचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर गुगल फॉर्म सबमिट करायचा आहे. ही विद्यार्थी मित्रांनो काळजी तुम्ही घ्या लवकरात लवकर. ह्याच्यासाठी त्यांनी वेळ पण दिलाय, म्हणजे किती दिवसात फॉर्म भरायचा तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाकरिता अर्ज करून उत्तीर्ण झाले आहेत अशा विद्यार्थ्यांनी उमेदवारांसाठी त्यांच्या पसंतीचे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण आरटी संस्थेस 8 दिवसाच्या आत, म्हणजे हा गुगल फॉर्म तुम्हाला अर्जंट भरायचा आहे. म्हणून एवढ्या रात्री तुम्हाला हा व्हिडिओ पाठवतोय. ही अत्यंत महत्वाची माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, माझे सेशन्स महत्वाच्या माहिती तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही कमेंट करा. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता पाहिजे ते पण तुम्ही कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करत चला. तुम्ही जर व्हिडिओ लाईक केला, कमेंट केलं तर अनेक विद्यार्थ्यांपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचतो. ही महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी प्रयत्न करत असतो. प्रामाणिक प्रयत्न असतो आपला. आपली कुठली संस्था नाही. विद्यार्थ्यांना जेन्युइन खरा गायडन्स करण्यासाठी हे आपलं युट्यूब चॅनल आहे. सर्व विद्यार्थ्यांना मी विनंती करतो की त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब करा
आणि हा गुगल फॉर्म जर आरटीचे विद्यार्थी तुम्ही असाल तर हा गुगल फॉर्म नक्की भरा. थँक्यू.